कुंजाराम खंडूचे रामसुका गायकवाडचे यांचे आम्ही वारस आहे. आज आमची चौथी पिढी चालली इथं. या लोकांनी तिकडे काय केलं काय नाही आम्ही अनपढ असताना आम्हाला काही समजलं नाही. यांनी परस्पर तिकडं खरेदी खुर्दी मारून दिली आणि आज जे JCB आणलं होतं यांनी परत जे JCB आणलं आम्ही आडो गेलो. हो हे JCB आज अजून बी चालू आहे. 2 JCB चालू आहे. मग ते आम्हाला पेपर विचारायला लागले तर आम्ही त्यांना सांगितलं आमच्या आजोबा पजोबांचे नावं आहेत पण ते नाही म्हणे आम्हाला 7-12 दाखवा. मग ते मला इथून आरोपी म्हणून पोलीस स्टेशनला घेऊन गेले. तिथं मला त्यांनी 2-3 तास मला बसून ठेवले. सकाळी 11 वाजेपासून 4 वाजेपर्यंत मला तिथं बसून ठेवले त्यांनी. पोलिसांना असं कोणाला बसून ठेवायचं अधिकार? हो. कोणते पोलीस आले कॅम्प पोलीस स्टेशन. हो. किती वेळ बसून ठेवलं? ते 11 वाजेपासून 10 वाजा 10:30 पासून मला घेऊन गेले इथून. डायरेक्ट तिथं मला 4 वाजता बसून ठेवलं त्यांनी तिथं. ते झालं. अजून ते नंतर JCB येऊन झोपडी तोडफोड केली त्यांनी. ज्यांनी विकलं ते आले होते त्यांनी चॅप्टर केस भरून दिली माझ्यावरती का बुवा हा आम्ही इथं येतो का लगे आम्हाला म्हणतो तोडून टाकल, मारून टाकल, गाडून टाकल अशा माझ्यावरती त्यांनी चॅप्टर केस भरून दिली. आणि पूर्ण 13.5 एकर जमीन पूर्ण जमीनला वारस लागून त्यांनी विकून टाकली. आणि आज आम्हाला म्हणते का तुमचं काहीच नाही आहे बा इथं, तुम्हाला असं ना असं आता आवरून जावं लागणार आहे. मग ते म्हणत होते का बुवा तुमच्या घरातले भांडे कुंडे काढून घ्या. मग मी सांगितलं त्यांना आम्ही एक भांडं काढणार नाही, तुमच्या पद्धतीने तुम्ही करा, तुम्हाला जसं पडेल तसं करा. झोपडी तोडून टाकली की त्यांनी? मग झोपडे तोडून टाकले. कशाने तोडले? JCB? हो JCB तोडून टाकले. काही ज्यांनी खरेदी मारून दिली ना त्यांनी इकडून तिकडून लटकून उपाडून फेकून दिलं. तुम्ही वारस होते का त्यांच्यावर पहिले? आहेत ना वारस आहेत ना आम्ही. आमचे आजोबा पजोबांचे अजून बी ऑलरेडी नाव आहे. पहिले पण पोलीस उचलून दिले तुम्हाला? मग पहिले पण आले होते पोलीस माग व्यक्तीवाला आले होते ते. मग रात्री बेरात्री केव्हा पण येतात. तर आम्ही दिवसभर लोकांची मोलमजुरी करून काम करतो आम्ही. दमेल थकेल माणसं कधी पण येऊन जाता ये. पोलिसांना काही घाबरायचं काही काम नाही. तुम्ही काही अतिरेकी नाही, देशाचे मूळ रहिवासी. बरोबर. परंतु पोलिसांनी डायरेक्ट एखाद्याला उचलून घेऊन जाणं काही कारण असताना. बरोबर. त्यांनी काही कोर्टाचे आदेश दाखवले का पोलिसांना? हा ते म्हणत होते त्यांनी सुप्रीम कोर्टाचा आदेश आणले म्हणे तुमच्याकडे काय पेपर आहे. मग तुम्ही त्यांना मग दाखवा ना. मग आम्ही बोललो म्हटलं आम्हाला पेपर दाखवा तुम्ही. ती मॅडम फक्त सांगते त्यांनी पेपर आणले. कोण मॅडम? आपले कॅम्प पोलीस स्टेशन PA वाटतं ती. हो ना मग तेच ना. सोमवारी तुम्ही तहसीलला असायला घेऊन घ्या. हो. सूचना कारण कसं आपले सगळे भांडवलदार लोक आहेत, पैशावाले लोक आहेत, तुम्हाला दाबून मारते. कायद्याची लढाई आपल्याला कायद्या लढावं लागेल पण तुम्हाला थांबवावी लागेल असेल. बरोबर. उद्या काय होतील तुमचे ते गैरसमज निर्माण करतील. तुम्ही एकमेकात भांडणी करायची नाही. आपल्याला लोकशाहीच्या मार्गाने बरोबर कायद्या कानूनच्या मार्गाने आपल्याला लढाई लढावं लागणार नाही. 100% आली वेळ तर तुमच्या न्यायाची बाजू जर असेल तर तुम्हाला 100% न्याय मिळेल. समोरचा व्यक्ती किती ताकदवान असून, किती पैसावाला असून, किती मोठा गुंडा असून बरोबर त्याला 100% न्याय द्यावा लागेल. आणि जर कधी हे जर लोक असं जर दादागिरी करत असतील आणि पैशाचा जोरावर जर पोलिसांना लावून तुम्हाला रात्री अपरात्री जर उचलत असतील बरोबर तर पोलिसांना सुद्धा कारवाई होईल. असं थोडी पोलिसांना कोणी अधिकार दिला असं नाही. मग आपण आता काहीतरी रस्ता काढू शकर भाऊ. त्यानंतर आंदोलन वगैरे काहीतरी आपण करू. आता गपचूप बसायचं नाही आपण. आता असे मी आमची मंडळी आपण सांगून देतो. मग आज त्या बाया वगैरे सगळ्या आल्या होत्या, सगळ्या धमकी देऊन गेल्या. तुमचं काय आहे, तुमचं काय आहे. एवढ्या बल्ल्या काने करी दिद्या अजून आता ओनली काढाला काय आहे त्यांनी काय केलं तुमच्यात भांडी लावून दिल्या. बरोबर. ते म्हणजे दोघांचं भांडण तिसऱ्याच्या लावून तुम्ही त्यांच्याशी वाद घालू नका. त्यांना मग ठीक आहे तुम्ही दिले पण त्याच्यात आम्ही पण वारसा होतो. बरोबर. असं तर काही होऊ शकत नाही की एकाला गावून ठीक आहे त्यांनी अधिकाऱ्यांना हाताशी धरून काहीतरी काळाबोर केला असेल तुम्हाला डावलून वगैरे ते. पण जर आपण जर खोलात गेलो तर तुम्हाला न्याय मिळेल. माझ्या मताने जर कधी इनामी जमीन असेल किंवा नाही
इनाम जमीन आहे. इनामी जमीन आहे ना. सरकारने आणि दिली आदिवासी समाजाला दिलेली जमीन असं तिचं दुसऱ्याच्या नावावर होतच नाही जमीन. नावावर बी होत नाही, जरी झाली तरी कायदा असा आहे माझा एक म्हणजे वाचला असं दबाव नका डायरेक्ट. नाही नाही नाही. बघा ही लोकशाही इथं संविधानाने सगळ्यांना जगण्याचा राहण्याचा खाण्याचा अधिकार दिलाय. नाही घाबरायचं काही काम नाही ना. आपले आजोबा पदमा त्यांचे नाव वगैरे हे आपल्याला ते लोक दमदाटी करतील पोलिसांना. पोलिसांचा काही संबंध नाही इथं. पोलिसांचा संबंध कुठे कुठे कायदा सुव्यवस्था बिघडत असेल की बरोबर. उद्या तर कोणीच कोणा घर ठीक आहे ना. असं थोडी. अतिक्रमवाले ते सुद्धा जागा सोडत नाही. आमच्या आजोबांचे नाव गाव सर्व काय आहे इतक्या वर्षापासून त्यांचा हक्काचा आहे म्हणून ते बसले आहेत. फुकट कोणी बसू दिलं असतं का? आहे त्यांचं म्हणून आपलं कोणीच काही नाही आपलं काही नावच नाही गाव नाही तो विषय तुमच्याकडे जर पुरावे असतील तुमचे जर हक्क असेल तर त्यांना द्यावं लागेल. आहेत ना आपल्याकडे पुरावा आहेत ना. त्यांचं काय संबंध आधी हा. तुम्हा आटलं आम्ही उपरेसत म्हणजे तुम्हा गाव नसत म्हणजे मागं फिरलं ते उपऱ्यांना आणि त्याच ना निर्णय कोर्टात लागेल म्हणा. त्याला मग